गारवोच निवातोच संतुष्टीच कतयुता कालेन धम्म श्रवणं येतं मंगलमुत्तमम्। योग्य समय जे गौरवणीय आहे त्यांचा गौरव करणं, जे आदरणीय आहे त्यांचा आदर करणं आणि जे पूजनीय आहे त्यांची पूजा करणं, योग्य काळी योग्य समयी धम्म श्रवण करणं हे उत्तम मंगल आहे। या उत्तम मंगलाच्या दिशेनं आज जागतिक बौद्ध धम्मध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक बौद्ध धम्मध्वज दिवसाच्या निमित्तानं आज 8 तारीख ही 8 तारीख आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मध्वज दिवस म्हणून संपूर्ण जगभरामध्ये, संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय जागतिक बौद्ध धम्मध्वज दिवस म्हणून हा दिवस मोठ्या उत्सवात साजरा केला जातो। या बौद्ध धम्म ध्वज काही लोक त्याला धम्म पंचशील झेंडा म्हणतात किंवा मग पंचशील ध्वज म्हणतात, परंतु तो वास्तविक पाहता पंचशील ध्वजही नाही आहे आणि तो पंचशील झेंडाही नाही आहे। झेंडा हाही शब्द आपण वापरू नये आणि पंचशील ध्वज हाही शब्द आपण वापरू नये। त्या ठिकाणी आपण धम्मध्वज हा शब्द वापरला पाहिजे। धम्मध्वज पालीमध्ये ध्वज म्हणतात, ध्वज येत नाही, आणि म्हणून बौद्ध धम्माचं प्रतिनिधित्व करणारा, जगामध्ये बौद्ध धम्माचं प्रतिनिधित्व करणारा हा बौद्ध धम्मध्वज दिवस, या धम्मध्वजाचाही एक इतिहास आहे। या बौद्ध धम्म ध्वजालाही एक इतिहास लाभलेला आहे। या बौद्ध धम्म ध्वजाचा इतिहास आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। या जगामध्ये ध्वजाची जी उत्पत्ती आहे, जगामध्ये सर्वप्रथम ध्वजाची उत्पत्ती जर कुठे झाली असेल तर त्याची शिल्पकला महाराष्ट्रामध्ये लोणावळा जी प्राचीन बौद्ध लेणी आहे, या लोणावळ्याच्या प्राचीन बौद्ध लेणीमध्ये एक शिल्पकला त्या ठिकाणी आढळते। रथावर एक बुद्धिस्ट राजा बसलेला आहे। ती लोणावळा पुणे जिल्ह्यातील लोणावळा प्रांतातील भाजे बौद्ध गुफा आहे, जिला आपण कारले भाजे बौद्ध गुफा म्हणतो। तर या भाजे बौद्ध गुफामध्ये एक रथ आहे आणि त्या रथावर ध्वज फडकताना दिसत आहे। अशी ध्वज फडकताना असणारी जी शिल्पकला आपल्याला संपूर्ण भारतामध्ये फक्त भाजे बौद्ध गुफेला ते आपल्याला दिसते। म्हणजे ध्वजाची शिल्पकृती एकमेव महाराष्ट्रातील भाजे बौद्ध गुफांमध्ये दिसते। या बौद्ध धम्मध्वज दिवसाचं एक महत्व म्हणून या धम्मध्वजाचा सुद्धा एक इतिहास आहे। हा धम्मध्वज दिवस ही 8 जानेवारी ही जी तारीख आहे, हो ठीक आहे, अनेक या जगाच्या पाठीवर अनेक धर्म आहेत, पंथ आहेत, संप्रदाय आहे किंवा अनेक राजकीय पक्ष आहे, अनेक दबाव गट आहे, अनेक धर्म, पंथ, संप्रदाय, दबाव गट, राजकीय पक्ष
यांचे सुद्धा काही ध्वज आहे, परंतु हा धम्मध्वज, या धम्मध्वजाचं जगामध्ये एक वेगळंपण आहे. म्हणून या धम्मध्वजाचाही सुद्धा एक इतिहास आहे. या धम्मध्वजाचा इतिहास म्हणून सर्वप्रथम या बौद्ध धम्मध्वजाची निर्मिती कुठे झाली, तर सर्वप्रथम या बौद्ध धम्मध्वजाची निर्मिती ही श्रीलंका या ठिकाणी झालेली आहे. ज्या श्रीलंकेमध्ये तथागत भगवान बुद्धांची सम्यक वाणी सुरक्षित राहिली, ज्या श्रीलंकेच्या आलोक बुद्ध विहारामध्ये तथागत भगवान बुद्धांच्या जी धम्मवाणी आहे, त्रिपिटक आहे, त्याचं संगायन झालं, त्याची सुरक्षा झाली, हिफाजत झाली, अशा श्रीलंका देशामध्येच या बौद्ध धम्मध्वजाची निर्मिती झाली आहे. तर या बौद्ध धम्मध्वजाची निर्मितीच्या मागची कारण म्हणून या बौद्ध धम्मध्वज, ज्याला आपण पंचशील ध्वज म्हणत असतो, त्याला पंचशील ध्वज म्हणू नये. वास्तविक पाहता तो पंचरंगी, त्याच्यामध्ये पंचरंग असल्यामुळे किंवा षडवर्ण असल्यामुळे किंवा षडरंग असल्यामुळे ज्या छोट्या छोट्या पट्ट्या आपल्याला दिसतात, छोट्या छोट्या पट्ट्या ज्या दिसतात, जसं आता ह्या पट्ट्या आहे इथे, तर आपण इथं कलर बघूया. हा एक निळा आहे, हा पिवळा आहे, दिसत आहे तुम्हाला? हा एक निळा, पिवळा, लाल आहे, हा सफेद आहे आणि हा केसरिया. तर हे एकूण 5 कलर झाले. आणि ह्या ज्या पट्ट्या आहे, निळी, पिवळी, लाल, सफेद आणि नारंगी किंवा केसरिया, हे पट्टी, याला मिळून हे 5 आणि हे 6, या पट्ट्यांना धरून एकूण 6 षडवर्णीय रंग सुद्धा असं म्हटलं जातं. तर आपण याला पंचशील याच्यासाठी म्हणत असतो. पंच अधिक शील, पंच म्हणजे काय तर 5, तर हा पंचशील ध्वज नाही आहे, हा षडवर्णीय षडरंगी ध्वज आहे. तसं रंगी ध्वज म्हणतात. परंतु आपण याला पंचरंगी, याच्यामध्ये 5 रंग दिसतात म्हणून आपण याला पंचरंगी म्हणतो. आणि मग सरळच आपण आपल्याच मनानं त्याला पंचशील ध्वज म्हणत आहोत, परंतु तो पंचशील ध्वज नसून याला आपण धम्मध्वज म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? धम्मध्वज. तर हे धम्मध्वज आपण त्रिपिटकामध्ये किंवा बुद्ध वंदनेच्या पुस्तकामध्ये धम्मध्वज वंदना आहे. वज्र संघात कायस अंगिरस तादिनो, म्हणजे ज्याचा देह अभिद्ध वज्रासारखा आहे, तर ते तथागत भगवान बुद्धांच्या अंग प्रत्यंगातून निघालेल्या ज्या काही रश्मी आहे, आभा आहे, प्रकाश आहे, तेजोवलय आहे किंवा प्रभावलय आहे, म्हणून त्या रंगाचं वर्णन केलं जातं. तर या बौद्ध धम्मध्वजाचा इतिहास मी सांगत असताना, आज तो दिवस असताना श्रीलंकेमध्ये सर्वप्रथम या बौद्ध धम्मध्वजाचा म्हणजे त्याची निर्मिती झाली. आणि तो निर्माता आहे कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट. नाव कठीण आहे. कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट हा अमेरिकन व्यक्ती आहे. हा अमेरिकेतला व्यक्ती, आपल्याला माहित असेल, जसं 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. भारतामध्ये इंग्रजांची सत्ता किती वर्ष होती? 150 वर्ष. तर श्रीलंकेवरही सुद्धा इंग्रजांची सत्ता होती. आपण LTTचं उदाहरण ऐकलंच असेल. म्हणजे जशी 150 वर्ष भारतावर सत्ता होती इंग्रजांची, तशीच श्रीलंकेवर सुद्धा होती. आणि त्यावेळी श्रीलंकेमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढू लागला होता. अनागारिक धम्मपाल, देवमित्र अनागारिक धम्मपाल, ज्यांनी 1891 मध्ये महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती आंदोलन सुरू केलं. कोण? श्रीलंकेचे देवमित्र अनागारिक धम्मपाल. त्यांच्या काळातली ती गोष्ट आहे. त्यांच्या काळामध्ये भारतामध्ये जसे इंग्रज होते, त्याच वेळी श्रीलंकेमध्ये सुद्धा इंग्रजांची राजवट होती. तर त्यावेळी इंग्रजांच्या राजवटीमध्ये श्रीलंकेमध्ये एकेकाळी बुद्धिस्ट असलेला जो देश आहे, ज्या बुद्धिस्ट देशामध्ये संघमित्र आणि महामहेंद्र यांना पाठवून महान अशोकांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला होता. तर देवमित्र अनागारिक धम्मपाल जेव्हा ते ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेमध्ये शिकत होते, तर त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा प्रभाव, श्रीलंकेमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढत होता. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे भिक्खू होते,
मेगुच्छोवते सुमंग गुणानंद आणि तिथल्या फादर मध्ये जी डिबेट झाली, वादविवाद झाला, जसं आपण मिलिंद प्रश्नामध्ये नागसेन भिक्खू आणि मिलिंदाचा जो वादविवाद होतो, प्रश्न होतात, तर त्या संदर्भातली गुणानंद भंतेजी आणि तिथले जे काही ख्रिश्चन फादर होते पोप यांच्यामध्ये जे डिबेट झाली, तर त्या डिबेटमध्ये ती डिबेट ऐकण्यामध्ये श्रीलंकेमध्ये डॉक्टर पिब्लेस नावाचा एक अमेरिकन व्यक्ती सुद्धा त्या वादविवादाच्या कार्यक्रमामध्ये होता, त्या वादविवादाच्या प्रोग्राम मध्ये तो उपस्थित होता श्रीलंकेला, अमेरिकेचा तो व्यक्ती. आणि मग त्यानं काय केलं, त्या ख्रिश्चन जो व्यक्ती होता, जो ख्रिश्चन फादर पोप होता, तो पराभूत झाला, त्याला प्रश्नाची उत्तर देता आली नाही, गुणानंद भंतेजींची जीत झाली. आणि त्यावेळी त्या अमेरिकन व्यक्तीने डॉक्टर पिब्लेसने एक पुस्तक प्रकाशित केलं, गुणानंद भंतेजी आणि त्या ख्रिश्चन पोपचा वादविवाद झाला आणि त्याच्यामध्ये ख्रिश्चन पोप धर्मगुरूचा कसा पराभव झाला या संदर्भातलं त्यांनी एक इंग्रजीमध्ये अमेरिकेमध्ये एक पुस्तक तयार केलं. आणि तेच पुस्तक अमेरिकेतल्या एका सार्वजनिक लायब्ररीमध्ये कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट यांच्या हातामध्ये ते पुस्तक पडलं. आणि ते पुस्तक त्यांनी वाचून काढल्याच्या नंतर त्यांना बौद्ध धम्माविषयी जिज्ञासा उत्पन्न झाली, त्यांना श्रद्धा उत्पन्न झाली. आणि मग कर्नल हेनरी स्टील ऑलकॉट हे सरळ मग श्रीलंकेमध्ये आले आणि श्रीलंकेमध्ये त्यांनी पाली भाषेसोबतच बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात अभ्यास केला. आणि श्रीलंकेलाच हेनरी स्टील ऑलकॉट या अमेरिकन व्यक्तीने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आता बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर त्या व्यक्ती तो विवाहित होता. विवाहित असल्याच्या नंतर त्यांनी आपली जी पत्नी होती ऐहिक सुखाचा त्याग केला आणि 43व्या वर्षामध्ये त्यांनी गृहत्याग केला हेनरी स्टील ऑलकॉटने. आणि मॅडम ब्लावस्की ही सुद्धा एक अमेरिकन व्यक्ती होती, त्याही बौद्ध धम्माच्या चाहत्या होत्या. मॅडम ब्लावस्की आणि हेनरी स्टील ऑलकॉट यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी श्रीलंकेमध्ये पहिल्यांदाच बौद्ध धम्माचा अभ्यास करत असताना, पाली भाषेचाही अभ्यास करत असताना त्यांनी जगामध्ये बौद्ध धम्माचं नेतृत्व प्रतिनिधित्व करण्यासाठी एक धम्मध्वज असला पाहिजे ही संकल्पना, ही प्रेरणा हेनरी स्टील ऑलकॉट या अमेरिकन बौद्ध उपासकांनी या जगामध्ये मांडली. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे या धम्मध्वज, या बौद्ध धम्मध्वज याचे जे जनक आहे ते आहे हेनरी स्टील ऑलकॉट, अमेरिकन व्यक्ती आहे ते. तर त्यांच्या काळामध्ये हा धम्मध्वज तयार झाला 17 जून 1880 मध्ये. कोणती तारीख आहे ती? 17 जून 1880 मध्ये या धम्मध्वजाची निर्मिती झाली. सोबतच त्यांनी इतरही धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्याकरिता आणि बौद्ध धम्माचा अभ्यास करण्याकरिता थिओसॉफिकल सोसायटीची सुद्धा स्थापना त्यांनी केली. म्हणजे कोण? हेनरी स्टील ऑलकॉट यांनी. हेनरी स्टील ऑलकॉटच हे धम्मध्वजाचे जनक आहे, निर्माते आहे. आणि 18 मे 1885 मध्ये 18 मे 1885 मध्ये हा धम्मध्वज तयार झाला. आणि वैशाख पौर्णिमेच्या दिवशी या श्रीलंकेच्या कोलंबोच्या बुद्धविहारामध्ये डिपाडू तारा माया कोट्टा हेना कोलंबो येथील एका प्राचीन बुद्धविहारामध्ये गुणानंद थेरो भंतेजी यांच्या मंगल हस्ते, शुभ हस्ते पहिल्यांदा धम्मध्वज 1885 मध्ये श्रीलंकेलाच पहिल्यांदा बौद्ध धम्मध्वज त्या कोलंबोच्या बुद्धविहारामध्ये फडकला. समजलं तुम्हाला? आणि तेव्हापासून संपूर्ण जगभरामध्ये बौद्धांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी बौद्धांचा हा धम्मध्वज आहे किंवा तुम्ही त्याला झेंडा म्हणतात, हा झेंडा तयार झाला. इथं तुम्हाला दिसत आहे ना माझ्या टेबलवर, हा झेंड्याची निर्मिती सर्वप्रथम कुठे झाली? मग श्रीलंका या देशामध्ये हेनरी स्टील ऑलकॉट या अमेरिकन बौद्ध उपासकाने त्याची संकल्पना, त्याच्या डोक्यातली संकल्पना आहे. मग या झेंड्याची निर्मिती करण्यामागे अनेक भिक्खूंचा आणि बौद्ध उपासकांचा आणि श्रीलंकेच्याही उपासकांचा
योगदान आहे. तर त्याच्यामध्ये प्रमुख नाव आहे, मी ते आता सांगितलं, कर्नल स्टील हेनरी ऑलकॉट, त्यानंतर भिक्खू मेगुच्छवत्ते गुणानंद थेरो, भिक्खू हिक्खे दुबे सुमंगल भंतेजी, हे श्रीलंकेचेच आहे. त्यानंतर देवमित्र अनागारिक धम्मपाल, यांना आपण ओळखतो, तेही श्रीलंकेचेच आहे. आणि श्रीमती पूजिता गुणवर्धने श्रीलंका आणि श्री सीपी गुणवर्धने श्रीलंका, म्हणजे श्रीलंकेचे व्यक्ती आणि मॅडम ब्लावस्की, तर यांच्या आयोजनामध्ये योगदानामध्ये या धम्मध्वजाची संकल्पना, या पंचरंगी धम्मध्वजाची संकल्पना ठेवण्यात आली. अशा प्रकारे जागतिक बौद्ध धम्माची ध्वजाची निर्मिती झाली आहे. आपण प्राचीन काळामध्ये जर पाहिलं तर चिवर शिवण्याची पद्धती बुद्धाच्या काळामध्ये होती. आपण अष्टपरिस्कार म्हणतो का नाही, जे भिक्खूंना जे 3 चिवर लागतात, म्हणजे अंतर्वास किंवा मग संघाटी असते किंवा चिवर असते किंवा कमरपट्टा, तर चिवर शिवण्याची परंपरा किंवा सूत काढण्याची परंपरा, त्या कापडाला त्या चिवराला रंग देण्याची परंपरा बुद्धिस्ट परंपरा आहे. बुद्धाच्या काळामध्ये पळसाच्या पानाचे रंग किंवा तांबड्या मातीचे रंग किंवा पिवळ्या पांढऱ्या मातीचे रंग किंवा फुलांचे असे रंग ते त्या काळामध्ये चिवरांना दिल्या जात होते. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहिलं तर बौद्ध भिक्खूंना सूत विणता येत होतं, सूत काढता येत होतं, त्याचा कापड विणता येत होता, चिवर शिवता येत होतं आणि सोबतच चिवराला रंगरंगोटी सुद्धा करता येत होती. कापड निर्मिती बौद्ध भिक्खूंनी सुद्धा केलेली आहे. त्याही आधीपासून कापड निर्मिती होती, पण आपण बौद्ध साहित्यामध्ये कापड निर्मिती पाहतो. कारण ध्वज जरी शिवाचं काम म्हटलं तरी कापड आधी लागत असतो, रंगरंगोटी. तर ही परंपरा बौद्ध भिक्षूंमध्ये होतीच. म्हणून भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये धम्मध्वजाची शिल्पकला फक्त आपल्याला भाजे बौद्ध गुफामध्ये दिसते. तर परंतु काही लोक म्हणतात की डेन्मार्क मध्ये पहिल्यांदा ध्वज निर्माण झाला, परंतु भारतामध्येच भाजे बौद्ध गुफामध्ये आपल्याला धम्मध्वज एक रथावर फडकताना शिल्पकलेमध्ये दगडांमध्ये दिसतो. आपण ते पाहून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे 18 मे 1845 ला पहिल्यांदा धम्मध्वज तयार झाला. आलं लक्षात तुम्हाला? आणि त्यानंतर संपूर्ण जगामध्ये बौद्ध धम्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हाच झेंडा आता उपयोगी आणला जाते. तर त्यासोबतच धम्मध्वज वंदना असेल किंवा नरसिंह गाथामध्ये सुद्धा रंगांचे वर्णन केलेले आहे. तथागत भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचा रंगभेद केला नाही. केला का रंगभेद? वर्णभेद केला नाही. पण आज जगामध्ये रंगभेद केला जातो. हिरवा असेल तर तो मुसलमानाचा आहे, निळा असेल तर तो बौद्धांचा आहे का नाही? असं आहे का नाही रंगभेद? पण आपल्याला भारतीय संविधानामध्ये रंगभेद वर्णभेद सांगितलेला नाही आहे. तर पहिल्या रंगाचंही एक काहीतरी महत्व असतं. म्हणजे हा जो षडवर्णी हा पंचरंगी हा ध्वज आहे, धम्मध्वज, याला पंचशील ध्वज म्हणू नये, हा धम्मध्वज आहे. तर या धम्मध्वजामधला पहिला कलर कोणता आहे? मग निळा कलर. बघा हा पहिला निळा कलर. तर या निळा कलर कशाचं प्रतीक आहे? निळा कलर कशाचं प्रतीक आहे? तर निळा कलर प्रतीक आहे समतेचं प्रतीक. आकाश कसं आहे? निळसर आहे, समान आहे. सर्व सृष्टीवर, सर्व जगावर एक समान निळ आकाश व्यापलेलं आहे. म्हणजे निळा रंग कशाचं प्रतीक आहे? समतेचं प्रतीक आहे. निळ्या आकाशाचा कलर समतेचा आहे. आणि तुम्हाला माहित आहे सूर्याची समुद्राची जी खोली असते, समुद्राचा रंग सुद्धा कसा असतो? निळाच असतो, निळा पाण्याचा. आणि म्हणून निळा कलर हे समतेचं प्रतीक आहे. तसंच ते दयाशीलतेचं, करुणेचं सुद्धा प्रतीक आहे. कोणता कलर? निळा कलर. तर आपण समतेचं प्रतीक म्हणून आपण नरसिंह गाथामध्ये जी राहुल माता यशोधरेनं जी नरसिंह गाथा त्याच्यामध्ये वर्णन केलेले आहे, नीलवन्नो, भगवान बुद्धाला काय म्हटलंय? नीलवन्नो. म्हणजे नरसिंह गाथामध्ये सुद्धा उल्लेख आहे. त्या ठिकाणी राहुल माता यशोधरा नरसिंह गाथामध्ये म्हणतात सुनील सुकेसो. आता सुनील सुकेसो म्हणजे काय? सु म्हणजे चांगला आणि नील म्हणजे निळा. सुनील सुकेसो, ज्याचे केस कसे आहे? सुंदर आहे, निळे आहे. आणि सुकेस म्हणजे चांगले. सुनील म्हणजे काय? सुनील म्हणजे
चांगले निळे सुंदर असे घुंगराले केस आहे. कोणाचे? तुम्ही कधी महाबोधी महाविहारात बोधगयाला गेले, लक्षात ठेवायचं आहे. महाबोधी महाविहारामध्ये जी मूर्ती आहे का नाही, नीट लक्ष द्या. बोधगयेच्या महाबोधी महाविहारामध्ये जे भूमिस्पर्श बुद्धाची मूर्ती आहे का नाही, बोधगयेच्या त्या आतल्या बुद्ध मूर्तीला तुम्ही पहा. थोडस डोक्यावर लक्ष केंद्रित करा. त्या डोक्यावरचे केस तुम्हाला कसे दिसते बुद्धगयाच्या, किंवा तुम्ही मोबाईल वर मध्ये जरी पाहिलं तुम्हाला दिसते कसे आहे, नीलवर्ण. म्हणजे भगवान बुद्धांचे केस नरसिंह गाथेप्रमाणे यशोधरा मातेने जे राहुल बाळासोबत कथन केलं होतं, तर भगवान बुद्धांचे केस कसे होते, मोरपंखी निळे. जसा आकाशाचा कलर आहे तसाच भगवान बुद्धांचा मोरपंखी नील सुनील सुकेसो. आता नरसिंह गाथामध्ये सुनील सुकेसो म्हणजे सुंदर निळसर प्रकारचे केस होते. कोणाचे? भगवान बुद्धाचे. तुम्ही पाहू शकता महाबोधी महाविहाराच्या बुद्ध विहारामध्ये. तसेच भगवान बुद्धांचे जे डोळे आहे हे सुद्धा कसे होते, नीलच होते. त्यांच्या भुवयाचे केस वगैरे. तर आपण हे बुद्धगयेला पाहू शकतो. भगवान बुद्धांचे प्रथम 2 उपासक होते. मी तुम्हाला शिकवलं आहे, भगवान बुद्धांचे प्रथम 2 उपासक जेव्हा भिक्खू संघाची स्थापनाच व्हायची होती, तर भगवान बुद्धांचे प्रथम 2 उपासक आहे ते 2 व्यापारी, एक आहे तपस्सू आणि एक आहे भल्लिक. जिवंतपणीच भगवान बुद्धांना म्हणजे बुद्धत्व प्राप्ती झाल्याच्या नंतर बोधगयेला जे व्यापारी होते त्या व्यापारी लोकांनी तपस्सू आणि भल्लिक या प्रथम बुद्धांच्या 2 उपासकांनी भगवान बुद्धाला भोजनदान दिलं बुद्धत्व प्राप्तीनंतर, समजलं, त्या झाडाखाली. आणि भगवान बुद्धाला ते तपस्सू आणि भल्लिक हे प्रथम बुद्धाचे 2 उपासक भगवान बुद्धाला काहीतरी मागतात. काय मागतात मग? ते तथागत भगवान बुद्धाला केस धातू मागतात. म्हणजे आपल्या डोक्याचे केस मागतात. आजही ते केस धातू म्यानमारला, ब्रह्मदेशला शिवेडेगान नावाच्या पॅगोडामध्ये बौद्ध विहारामध्ये सुरक्षित आहे. आजही भगवान बुद्धांचे केस कुठे आहे? ते शिवेडेगान पॅगोडा, ब्रह्मदेशला. आणि श्रीलंकेला सुद्धा कॅन्डी बुद्ध विहारामध्ये भगवान बुद्धांच्या दंतधातू तर आहेच आहे, पण भगवान बुद्धांचे केस सुद्धा आहे. तर कसे आहे म्हणतात ते केस? निळसर प्रकारचे केस आहे श्रीलंकेमध्ये सुद्धा. तर त्यांना जे भगवान बुद्धांनी जे आपले केस दान केले होते ते कसे होते? निळसर होते आणि ते घुंगराले होते. लक्षात घ्या. भगवान बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये जसं सारिपुत्ता आणि महामोगलायन अग्र भिक्खू होते, तशाच भगवान बुद्धांच्या 2 प्रमुख भिक्खुनी होत्या अग्र भिक्खुनी, त्या म्हणजे उत्पलवन्ना आणि खेमा. आता उत्पलवन्ना हे नाव कशावरून पडलं? तर उत्पल म्हणजे काय होते? संस्कृत म्हणजे उत्पल म्हणजे निळा होत असते. उत्पलवन्ना म्हणजे निळ्या सावळ्या वर्णाची भिक्खुनी होती. निळ्या सावळ्या वर्णाचा महामोगलायन भंतेजी होता. सारिपुत्त गोरा होता आणि महामोगलायन निळा सावळा. त्याचप्रमाणे अग्र भिक्खुनीमध्ये खेमा ही गोरी होती आणि उत्पलवन्ना निळ्या सावळ्या कलरची होती. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये पांढऱ्या कमळाला जेवढं महत्व आहे तेवढंच बौद्ध धम्मामध्ये निळ्या कमळाला सुद्धा महत्व आहे. आपल्या भारतामध्ये गोलकोंडा, तिकडं आंध्र प्रदेशामध्ये हैदराबादला गोलकोंडाला जो हिरा लागला, कोहिनूर हिरा, फक्त भारतातच लागला कोहिनूर हिरा. तो कोहिनूर हिरा सुद्धा कसा आहे? डायमंड ब्ल्यू आहे, तो निळसर कलरचाच आहे. तर आपण पाहतो निळा कलर खूप महत्वाचा आहे या जगामध्ये. आपण अजिंठाच्या म्हणजे 28 आणि 29 नंबरची जी शेवटची लेणी आहे का नाही महापरिनिर्वाणाची, अजिंठा लेणी मधली 29 क्रमांकाची आणि 28 क्रमांकाच्या 2 लेणीमध्ये तुम्हाला निळ्या पेंटिंग दिसतात. 2000 वर्षापूर्वीच्या निळ्या पेंटिंग. तशा अजंठाच्या सर्वच बौद्ध गुफामध्ये मध्य प्रदेशामध्ये बाघ बौद्ध गुफा आहे, किंवा केरळमध्ये सित्तनवासल बौद्ध गुफा आहे, किंवा अजंठाच्या बौद्ध गुफा आहे, किंवा बामियान अफगाणिस्तानमध्ये ज्या काही बौद्ध गुफा आहे, किंवा अजंठा वेरूळच्या जिथं जिथं काही बौद्ध गुफा आहे, या बौद्ध गुफांमध्ये निळ्या पेंटिंग मधले
चित्रावली आपल्याला पेंटिंग दिसतात. म्हणजे बौद्ध भिक्खूंनी कलर रंग सुद्धा नैसर्गिक रंग विकसित केले होते. आता असं म्हटलं जातं की अजंठाच्या 28 आणि 29 नंबरच्या बुद्ध लेणीचा निळा कलर हा रोम इटली मधून मागवण्यात आला होता, असाही माझ्या इतिहास ऐकण्यात आलेला आहे. म्हणून निळ्या कलरचं एक बौद्ध धर्मामध्ये खूप महत्व आहे. तर निळा आपण पाहिलं, मी तुम्हाला आधीच सांगितलं निळा कलर कशाचा आहे, अजून आकाशाचा निळा कलर आहे, समुद्राच्या पाण्याचा निळा कलर आहे, डायमंड कोहिनूर हिऱ्याचा सुद्धा निळा कलर आहे, निळ्या कमळाला सुद्धा बौद्ध धर्मामध्ये महत्व आहे, निळा गुलाब सुद्धा आहे का नाही. इंद्रधनुष्यामध्ये सुद्धा निळा कलर आपल्याला एक पट्टी सापडते, मोरामध्ये सुद्धा आहे का नाही निळा कलर आपल्याला दिसतो. तर आपण पाहतो, आपण जो पेन नेहमी लिहितो, आपण जे लिहितो तो आधीपासूनच तो कलर कोणता आहे, निळा आहे. आपण क्रिकेटरच्या खेळाडूंचे कपडे पाहतो मी कसे आहे, निळेच आहे. आपण किंवा जैन धर्मामध्ये सुद्धा त्यांचा एक ध्वज आहे जैन धर्माचा, असे पट्ट्या पट्ट्या आहे पंचशील आपल्या धम्मध्वजासारखा. जैन धर्मामध्ये सुद्धा एक निळी पट्टी त्यांच्या झेंड्यामध्ये आहे. आता तर शीख धर्माच्या लोकांचा झेंडा सुद्धा निळा आहे, त्याच्या ह्याच्यामध्ये निळ्या झेंडाचं प्रतीक सुद्धा दिसते शिखांमध्ये सुद्धा. आणि आपला जो भारताचा राष्ट्रध्वज आहे त्याला आपण तिरंगा म्हणू नये, काही लोक चुकीनं तिरंगा म्हणतात, त्याच्यामध्ये निळा रंग आहे. धम्मचक्र आहे का नाही, जे सारनाथचं आहे, 32 आऱ्याचं 24 आऱ्याचं आहे, 32 आऱ्याचं आहे, समजलं का. त्याला लोक जे तिरंगा नावाचा शब्द भारतीय संविधानामध्ये नाही आहे, असंवैधानिक शब्द आहे, तो असंवैधानिक शब्द आहे, संविधानातला शब्द नाही आहे तिरंगा, समजलं का. तिरंगा त्याला आपण म्हणू नये, त्याला आपण राष्ट्रध्वज म्हणलं पाहिजे किंवा राष्ट्रीय ध्वज म्हणलं पाहिजे, समजलं का. पण तिरंगा हा शब्द कोणी आणला माहित नाही. पाहतो म्हणलं त्याच्यामध्ये सुद्धा 4 कलर आहे. मधामध्ये कोणता कलर आहे, धम्मचक्र आहे का नाही, त्याला तुम्ही अशोक चक्र म्हणता, ते अशोक चक्र नाही आहे, वास्तविक पाहता ते बुद्धाचं धम्मचक्र आहे. काय आहे ते, धम्मचक्र, जे बाबासाहेबांनी कोरलं. आलं का लक्षात तुम्हाला. म्हणजे एकूण कलर किती आहे, 4 कलर आहे. त्याला आपण 4 रंगी राष्ट्रीय ध्वज किंवा राष्ट्रध्वज म्हटलं पाहिजे, समजा तुम्हाला. आलं का लक्षात तुम्हाला. म्हणून त्याला तिरंगा म्हणू नये, तिरंगा म्हणू नये, त्याला 4 रंगी राष्ट्रध्वज आहे, तो राष्ट्रीय ध्वज आहे, त्याच्यावर आपलं धम्मचक्र आहे. अशोकानं ते निर्माण केलं म्हणून त्याला अशोक चक्र म्हणतात. वास्तविक पाहता ते धम्मचक्र आहे आणि तो धम्म ध्वज आहे. तर आपल्या धम्मध्वजाच्या याच्यामध्ये निळा अशोक चक्र आहे. पहा निळ्या कलरचं किती महत्व आहे. जगातील सर्वात लांबीची नदी नील नदीच आहे, लक्षात घ्या, नील नदी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मातृ संघटन आहे, ज्या संघटनेच्या माध्यमातून भारत प्रबुद्धमय करण्याचं, 3 संघटनेच्या माध्यमातून प्रबुद्ध भारत करण्याचं जे स्वप्न पाहिलं बाबासाहेबांनी, समता सैनिक दलांचा ड्रेस कोड सुद्धा कोणता होता, निळाच होता. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन यांचाही ध्वज कोणता होता, निळाच होता. या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचं रूपांतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये झाला, तो ध्वज सुद्धा कोणता होता, निळाच होता. त्यानंतर दलित पॅन्थर मध्ये सुद्धा निळा झेंडा होता, आहे की नाही. मग आता भीम आर्मी असो का BSP असो, अनेक आंदोलनांमध्ये आपल्याला निळे झेंडे दिसतात. तर आपण नंतरच्या काळामध्ये आपण मग आपले जे आपण उत्सव प्रिय लोक, तर आपण निळ उडवणं, मग आपल्या 14 एप्रिलला निळी साडी आहे का नाही, हे सगळं आलं. किंवा निळी शाल, काही लोक मरणाच्या वक्ती वापरतात, काही लोक निळी टोपी वापरतात, काही लोक निळी पट्टी बांधतात कपाळाला, काही लोक निळा बिल्ला लावतात, काही लोक निळी निशाणी लावतात, काही लोक निळी सलामी देतात. हे सगळे शब्द मग तयार झाले. आपण बाबासाहेबांचा निळा कोट मधला फोटो सुद्धा पाहिला असेल. बाबासाहेबांनी निळा कोट फक्त बाबासाहेबांनी 2दाच घातलेला आहे. एकदा असं जेव्हा बाबासाहेब आपल्या वर्धा जिल्ह्यात सेवाग्रामला आले, तर सुमेध भंतेच्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे की बाबासाहेबांच्या अंगावर निळा कोट होता. तर निळा कोट हे कशाचं प्रतीक आहे, समतेचं प्रतीक आहे. बुद्धांचे केस होते नीलवर्ण, सुनील सुकेस होते नरसिंह गाथेमध्ये, समज तुम्हाला, समतेचं प्रतीक आहे. म्हणून हे निळा कलर अत्यंत महत्वाचा आहे. तुम्हाला कोणत्या कलराचं मी महत्व सांगितलं, निळा कलर वर. आता सेकंड नंबर कोणता कलर आहे, पिवळा कलर. सेकंड नंबर कोणता आहे, पिवळा कलर. आता पिवळा कलर कशाचं प्रतीक आहे, तर पिवळा कलर तथागत भगवान बुद्धांच्या अनेक मूर्त्या किंवा चित्र तुम्ही पिवळ्या चिवरातले पाहिले का,
पिवळ्या चिवरामधले सुद्धा भगवान बुद्धांचे फोटो आहे का नाही. आणि भिक्खूंचे सुद्धा कलर पिवळ्या कलरचे आहे. म्हणजे चिवराचे कलर अनेक आहे, 8 का 9 कलर आहे चिवराचे. त्याच्यामध्ये आता मला जेवढे सांगता येते तेवढे, तर त्याच्यामध्ये पिवळे चिवर सुद्धा घालताय. त्याला पालीमध्ये पीत वस्त्र म्हणतात. कोणतं वस्त्र म्हणतात? पीत. पीत म्हणजे काय? पिवळं वस्त्र. तर हा पिवळा रंग कशाचं प्रतीक आहे? पिवळा रंग प्रतीक आहे तथागतांचा. हा पीत रंग, पिवळा रंग मध्यम मार्गाचं प्रतीक आहे. तथागत भगवान बुद्धांच्या मध्यम मार्गाचं, त्याग, तपस्येचं, पवित्रतेचं आणि करुणेचं प्रतीक म्हणजे कोणतं? पिवळा कलर. समजलं? हे त्या पिवळ्या कलरचा अर्थ आहे. तर पीत म्हणजे काय? पीत म्हणजे पिवळा होत असते, त्याला पीत वस्त्र किंवा पिवळा वस्त्र म्हणत असतात. आपण पालीमध्ये त्याला पंडू म्हणतात. काय आपण जे मराठीमध्ये म्हणतो का ना, पंडुरोग झाला. पंडुरोग म्हणजे काय? पिवळं पिवळं शरीर पडते का नाही त्याला, तर त्याला पंडुरोग. पंडू या शब्दाचाच अर्थ होते पिवळं, आहे का नाही. त्यालाच म्हणतात पित्तांबर. पित्तांबर म्हणजे काय? पिवळा कलर, पिवळा कलर. तर पीत आपण भारतामध्ये पाहिलं असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये औरंगाबादच्या जवळ आहे का नाही, छत्रपती संभाजीनगर, आता ते नाव पडलं, तिथं पितळखोरा बुद्ध लेणी आहे. वेरूळच्या लेणीपाशी पितळखोरा बुद्ध लेणी आहे. या भारतातली, या महाराष्ट्रातली पहिली बुद्ध लेणी म्हणजे पितळखोरा बुद्ध लेणी. पितळखोरा, तिचं नाव पितळखोरा काय पडलं? पितळखोरा म्हणजे काय? जिथं पीत वस्त्र धारण केलेले भिक्खू त्या दर्या खोऱ्यामध्ये राहते. त्याचं नावच काय? पितळखोरे. पितळखोरे किंवा पितळखोरा म्हणजे जिथं पीत वस्त्र धारण केलेले किंवा पिवळे वस्त्र धारण केलेले जे भिक्खू संघ त्या खोऱ्यामध्ये राहतो, त्या दरी खोऱ्यामध्ये राहतो, म्हणून त्याचं नाव काय पडलं? पितळखोरा बुद्ध लेणी. समजलं तुम्हाला? तर भगवान बुद्धांच्या डोळ्यातील जो कलर आहे, ज्या रश्मी आहे, त्या सुद्धा पीत वस्त्राच्या होत्या. भगवान बुद्धांच्या चिवराचा कलर आणि बौद्ध भिक्खूंच्या चिवराचा कलर सुद्धा कसा आहे? पीत वस्त्र आहे. तर आपण पाहिलं सूर्याचा जे किरण आहे ती सुद्धा कशी आहे? पिवळीच आहे. सूर्यफुलाचा कलर सुद्धा कसा आहे? पिवळाच आहे. आपण पाहिली पिवळी माती आहे, पिवळा गुलाब सुद्धा आहे. जैन धर्मातल्या झेंड्यामध्ये सुद्धा पिवळ्या कलरची त्यांच्या झेंड्यामध्ये एक पट्टी दिसते. किंवा काही आदिवासी बांधव सुद्धा त्यांच्या बिरसा मुंडा जयंतीमध्ये कोणता झेंडा वापरतात? पिवळाच. अण्णाभाऊ साठेच्या याच्यामध्ये पिवळाच, आहे का नाही. ते बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज, ते लोक कोणता झेंडा वापरतात? पिवळाच ध्वज वापरतात. आता त्या अलीकडे एक पंथ निघाला ब्रह्मकुमारी, आबूला, ते अरावली पर्वतला, ते लोक पिवळाच कलर वापरतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्या नागपूर शहर हे प्राचीन नागवस्ती आहे. बाबासाहेबांनी धम्म दीक्षा दिली. तिथं नाग नदी, पोरा नदी आणि पिवळी नदी आहे. समजलं? जिथं 3 नद्याचा संगम असतो त्या ठिकाणी भिक्खूंची प्रवज्जा आणि उपसंपदा होत होती. तिला सीमाभूमी घोषित करत होते. म्हणून नागपूरला जे नाग नदी आहे, नाग लोकांमुळे नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी लक्षात घ्या. म्हणजे त्या ठिकाणी नागपूरला पिवळी नदी आहे. आता पिवळी नदी म्हणजे काय? पीत वस्त्र, पिवळे वस्त्र धारण करणाऱ्या भिक्खूंची ती उपसंपदा भूमी होती, प्रवज्जा भूमी होती. त्या 3ही नद्या होत्या, म्हणून तिचं नाव भिक्खूंच्या पिवळ्या चिलरचा कलर म्हणून आजही नागपूरला ती नदी आहे. कोणती नदी? पिवळी नदी. कारण पिवळा कलर कशाशी संबंधित आहे? भिक्खू लोकांशी. तर हा पिवळा कलर सुद्धा बौद्ध धम्माचं एक प्रतिनिधित्व करते. दुसरा कलर, आता तिसरा कलर कोण आहे? कोणता आहे? हा सांगा आता, तिसरा कलर कोणता आहे? त्याच्यानंतर आहे लाल कलर आहे. तर बौद्ध धम्मामधला आपण दुसरा कलर घेतला पिवळा कलर, हळदीचा पिवळा कलर. हळदीचाही सुद्धा काय असतो? पिवळा कलर असतो. विनय पिटकामध्ये हळदीला चर्मरोगासाठी एक औषधी म्हणून म्हटलेलं आहे भगवान बुद्धांनी. तर चिवराचा कलर सुद्धा काय असतो? पिवळा कलर असतो. आता तिसरा कलर कोणता सांगत आहो मी? लाल कलर. बघा लाल कलर. तर लाल कलरला पालीमध्ये लोहित म्हणतात. लोहित. आता लाल कलर कशाचं प्रतीक आहे? ऊर्जेचं प्रतीक आहे, गतिशीलतेचं प्रतीक आहे, दृढ संकल्पाचं प्रतीक आहे, क्रांती सदाचाराचं, प्रज्ञेचं, धम्म प्रतिष्ठेचं प्रतीक म्हणजे कोणता कलर आहे? लाल कलर. तर भिक्खू भगवान बुद्धांचे अनेक अजेंटाला पेंटिंग आहे, चित्र काढलेलं. तर भगवान बुद्धांच्या अंगावर लाल चिवर घातलेलं सुद्धा आहे.
म्हणजे तथागत भगवान बुद्धांच्या चिवराच्या कलरापैकीचा एक कलर, बौद्ध भिक्खूंच्या अंगावरच्या चिवराच्या कलरापैकीचा एक कलर म्हणजे कोणता? लाल कलर. तर या लाल कलर सुद्धा आपल्या आपल्या शरीराच्या नसानसामध्ये कोणतं रक्त वाहते? लालच कलर आहे. तर या लाल कलर सुद्धा आपल्या या धम्मध्वजामध्ये आहे. नंतरच्या काळामध्ये कम्युनिस्ट जी पार्टी आहे, मार्क्सवादी पार्टी, त्यांनी सुद्धा आपला झेंडा तो आहे का ना, विळा हातोडा तारा तुम्ही पाहिलं असेल, त्याच्यामध्ये लाल सलाम वगैरे ते म्हणतात. हा लाल नंतर लाल कलर अनेक लोकांनी मग तो घेतलेला आहे. अमेरिकेतल्या लोकांनी मग तो लाल कलर आपलाच घेतलेला आहे या धम्मध्वजामधला, आहे का नाही. मग आपण तुम्ही पाहिलं असेल लाल लग्नाचा जोडा, लाल कुमकुम वगैरे सगळं नंतरच्या काळामध्ये आलेलं आहे. पण लाल रंग कशाचा आहे? लाल रंग हे गतिशीलतेचं प्रतीक आहे, क्रांतीचं प्रतीक आहे. आता तिसरा कलर कोणता आहे बरं? चौथा सफेद कलर आहे. तर सफेद कलराला पाली भाषेमध्ये काय म्हणतात? पुंडरीक. काय म्हणतात? पुंडरीक. पुंडरीक हा पाली शब्द आहे. पुंडरीक म्हणजे पांढरे कमळ. पुंडरीक म्हणजे काय? पांढरे कमळ. म्हणूनच पंढरपूरला पंढरपूर म्हणतात. पंढर म्हणजे काय? पंढर म्हणजे नरसिंह गाथामध्ये औषधी पंढर. पंढर म्हणजे काय? पांढर. त्या चंद्रभागा नदीमध्ये, पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये तेव्हाच्या काळामध्ये पांढरे कमळ खूप उगवायचे, म्हणून त्याला पंढरपूर सुद्धा असं म्हटल्या जात होतं. आणि पुंडरीक हा पाली शब्द आहे. समजलं? पुंडरीक म्हणजेच काय? पांढरं कमळ. पुंडरीक वरदेह अर्हत विठ्ठल म्हणतात का लोक. म्हणजे पांढऱ्या कमळावर जो उभा आहे, अर्हत कोण आहे? बुद्ध उभा आहे, ज्याचा देह उभा आहे. समजलं तुम्हाला? तर पांढरा कलर कशाशी संबंधित आहे? पांढरा कलर तथागत भगवान बुद्धांची आई कोण आहे? महामाया देवी. आखाडी पौर्णिमेला तिच्या स्वप्नात जो हत्ती आला होता, तो हत्ती कसा होता? सफेद पांढरा हत्ती होता. बुद्धाच्या जन्माचं प्रतीक म्हणून हत्ती. समजलं तुम्हाला? आणि त्या स्वप्नात आलेल्या त्या हत्तीच्या सोंडमध्ये कोणत्या रंगाचं कमळ होतं? पांढऱ्याच कलरचं रंगाचं कमळ होतं. त्याला म्हणून म्हणतात व्हाईट लोटस. पुंडरीक म्हणजे पांढरं लोटस. म्हणजे पांढराच हत्ती आणि पांढऱ्या हत्तीच्या सोंडमध्ये आखाडी पौर्णिमे दिवशी काय आलं? पांढऱ्या हत्तीच्या सोंडमध्ये पांढरं कमळाचं फुल असा हत्ती तिने स्वप्नामध्ये पाहिला होता. तर बुद्धाच्या जन्माचं प्रतीक म्हणजे पांढरा हत्ती आणि पांढरं कमळाचं पुंडरीक फुल. समजलं? भगवान बुद्धाला नरसिंह गाथेमध्ये उल्लेख आलेला आहे, सेत सुदंतो. सेत सुदंतो. सेत म्हणजे काय? श्वेत होते. संस्कृत मध्ये श्वेत, पण पालीमध्ये होते सेत सुदंतो. भगवान बुद्धांचे पांढरे शुभ्र दात, भगवान बुद्धांचे हे नरसिंह गाथामध्ये बुबुळाचा कलर सुद्धा कसा होता? पांढरा शुभ्र होता. तर पांढरा शुभ्र कलर कशाचं प्रतीक आहे? पवित्रतेचं, शुद्धतेचं, विमलतेचं प्रतीक आहे पांढरा कलर. समजलं? पांढरा कलर इतका सुंदर आहे. भगवान बुद्धांच्या जीवनाशी पांढऱ्या कलराचा, भगवान बुद्धांच्या अस्थीचा कलर सुद्धा कसा आहे? पांढराच होता. तुमच्या याचा तेच राहणार आहे. तर तथागत भगवान बुद्धांनी जे आखाडी पौर्णिमेला घरदार सोडलं होतं ना आखाडी पौर्णिमेला, तर त्यांचा एक आवडता घोडा होता. त्या घोडा सुद्धा कसा होता? सफेद घोडा होता. कंथक नावाचा घोडा, सफेद घोडा होता. समजलं तुम्हाला? भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतमानी जो हंस पक्षी वाचवला होता, तो हंस पक्षी सुद्धा कसा होता? सफेद होता. आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचला तर त्याच्यामध्ये 2000 बैल होते. कोणाच्या घरी? सिद्धार्थ गौतमाच्या घरी. शुद्ध त्या बैलाचा कलर सुद्धा कसा? पांढराच होता. आणि तथागत भगवान बुद्धांची जी आई आहे महामाया देवी, जेव्हा शालवनातून जात होती तर त्या शाल वृक्षाला, त्याला शौर्या म्हणतात इंग्रजीमध्ये शाल वृक्षाला, तर शाल वृक्षा ती कशासाठी गेली होती? पालखी जेव्हा खाली उतरवली त्या देवदह त्या लुंबिनी वनामध्ये, तर ते शाल वृक्षाचं फांदी पकडायला गेली होती महामाया देवी. तर त्या शाल वृक्षाचे फुलं सुद्धा कसे राहतात? पांढरेच असतात शाल वृक्षाचे फुलं. समजलं तुम्हाला? आणि जेव्हा तथागत भगवान बुद्धांचं कुशीनगरला महापरिनिर्वाण झालं ते साल वृक्षाखाली जन्म झाला आणि शाल वृक्षाखालीच महापरिनिर्वाण झालं. तुम्ही बघा मागे बोर्डामध्ये पांढरे फुलं पडलेले आहे शाल वृक्षाचे. समजलं तुम्हाला?
जेव्हा तथागत भगवान बुद्धाचं शाल्वनला कुशीनगरला जेव्हा त्या दोन वृक्षाच्या मधोमध त्यांचं महापरिनिर्वाण झालं, तर त्यांच्या अंगावर शाल वृक्षाचे फुलं पडलेले होते आणि ते कोणते होते? सफेद फुलं होते, पांढरे फुलं होते, सुगंध त्या ठिकाणी दरवळला होता. आलं का लक्षात तुम्हाला? आहे का नाही? किती मोठं महत्व आहे सफेद कलरचं. आणि म्हणून जगातील बौद्ध उपासक उपासिकांच्याही प्रतीक आहे पांढरा कलर. समजलं का? आपल्या भारतामध्येच नाही तर जगामध्ये ज्यांना भिक्खू बनायच्या अगोदर अनागारिक किंवा अनागारिका बनून 8 शील धारण करून 8 शिलाचं पालन करून त्याला अनागारिक किंवा अनागारिका बनता येते. त्याचा कलर कोणता असते? फक्त मुंडन करत असते. अनागारिका म्हणजे काय? पांढरे वस्त्र. उपासक उपासिकांचा कलर कोणता आहे? पांढरे वस्त्र. तुम्हाला माहित असेल बाबासाहेब 4 डिसेंबर 1954 ला ब्रह्मदेशला गेले 6व्या धम्म संगीतीमध्ये. तर बाबासाहेबांनी अर्धवट डोळे उघडे असलेल्या 2 बुद्धाच्या मूर्त्या बाबासाहेबांना ब्रह्मदेश म्यानमार मधून भेटल्या होत्या. त्या मूर्त्या एक देहू रोडला आहे आणि एक सिम्बॉयसिस पुणेला आहे. त्याही कोणत्या कलरच्या आहे? पांढऱ्या कलरच्या. बाबासाहेबांनी दोनही पांढऱ्या मूर्त्या ब्रह्मदेशातून पांढऱ्या कलरच्याच निवडल्या. आता आजही तुम्ही देहू रोडला गेले तर ते पाहू शकतात. आता पांढरी टोपी आपल्याला कुठे दिसते? तर बाबासाहेबांनी काठमांडूला जे ऐतिहासिक भाषण दिलं बुद्ध की कार्ल मार्क्स, बाबासाहेबांचा तुम्ही काठमांडूचा फोटो पहा, बाबासाहेबांच्या डोक्यावर तुम्हाला पांढरी टोपी फक्त तिथेच घातलेली दिसते. आणि धम्मदीक्षेमध्ये जेव्हा रमाबाईला बाबासाहेबांनी, लक्षात घ्या, पैसे दिले होते खर्चासाठी, तर रमाबाईनं पांढरी धोतर जोडी आणली होती आणि पांढरा सदरा आणला होता. रमाईची आठवण म्हणून बाबासाहेबांनी पांढरे कपडे धम्मदीक्षेच्या कार्यक्रमामध्ये घातलेले होते. समजलं? माईसाहेबांनी सुद्धा देवरोडचे तुम्ही फोटो पहा किंवा धम्मदीक्षेचे तुम्हाला कोणते कलर दिसते? पांढरे कलर. जेव्हा नागपूरला 14 ऑक्टोबर आणि 16 ऑक्टोबर चंद्रपूरला धम्मदीक्षा झाली, तर असं बाबासाहेबांच्या याच्यात उल्लेख आहे वामनराव गोडबोलेच्या की नागपूरच्या आणि चंद्रपूरच्या धम्मदीक्षेच्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांच्या 56च्या एकही पांढरा कपडा शिल्लक राहिला नव्हता. बाबासाहेबांनी ताकीदच दिली होती की ज्यांना बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची असेल त्यांनी पांढरे वस्त्र परिधान करून ये जा. समजलं? आणि आपल्या घरातले दगडधोंडे नदी नाल्यामध्ये फेकून दे जा देव. समजलं तुम्हाला? तर बाबासाहेबांनी पांढऱ्या कलरला किती महत्व दिलेलं आहे. सफेद कलर. समजलं तुम्हाला? तर बाबासाहेबांनीच धम्मदीक्षेमध्ये आणि बौद्धांचं लोक आजही बौद्ध गयला तुम्ही बौद्ध राष्ट्रामधले लोक येत असताना पहा, तुम्हाला त्याच्या अंगावर कोणते कपडे दिसते? पांढरे कलर दिसते. तुम्हाला वाटते आम्ही पांढरे कलर घालतो, तुम्ही श्रीलंकेच्या लोकांचे पान बौद्ध राष्ट्रात त्याच्या याच्यावर ना काठ असते ना पदर असते ना फुल असते ना काय, डायरेक्ट पांढरे, अजिबात काहीच नसते, पट्टा नसते त्याच्यामध्ये, काही एम्ब्रॉयडरी नसते, फुल नसते, निळी पट्टी नसते, लाल पट्टी नसते, काहीच नसते. एकदम बिलकुल काहीच निशाणी राहत नाही, एवढं ते पांढरं घालतात ते. समजलं का? कुठलं? बौद्ध राष्ट्रामधलं. तर आपला पांढरा कलर आम्ही लोकांना सांगतो तर लोक ऐकत नाही, आहे का नाही? काही लोकांना बेकार वाटते. तर आपला पांढरा कलर इतर धर्मातल्या लोकांनी चोरला म्हणण्यापेक्षा त्यांना आवडला, तर जे बुद्धाचं आवडलं ते घेतलं. विचारही तर घेतलेच, पण आपले काही संस्कृती त्याने घेतली. जैन लोक कोणते कपडे घालते? त्यांच्या साधिका. त्यांच्यामध्ये 2 पंथ आहे, दिगंबर ना श्वेतांबर. श्वेतांबर म्हणजे काय? श्वेत म्हणजे पांढरा. काही साधू नागडे राहतात ना, काही लोक साधू पांढरे घालतात. जैन धर्मातल्या साधिकांनी कोणते कपडे घेतलेले आहे? जैन धर्मातले लोक कोणते घालतात? पांढरेच कपडे. शीख लोक शीख लोक गुरुद्वारा मधले कोणते कलर घालतात? पांढरेच. त्यांची पगडी पांढरेच आहे. ख्रिश्चन लोक त्याच्या त्या नन्स आणि फादर पोप ख्रिश्चन चर्च मध्ये जाणार लोक गिरजाघर मध्ये कोणते घालतात? पांढरेच घालतात. मुस्लिम लोकही सुद्धा पांढरेच कपडे घालतात, पांढरी टोपी, नमाज पडायला जात असताना मस्जिद मध्ये. आणि तुम्ही तर पाहिलं असेल वारकरी पंढरपूरचे, आहे का नाही? आपल्या महाराष्ट्रामध्ये राजस्थानला ते ब्रह्माकुमारी संस्था आहे, तेही लोक कोणते कपडे घालतात? पांढरेच कपडे घालतात. आपल्या भारतामध्ये एक महानुभाव पंथ आहे चक्रधर स्वामीचा, सालबर्डीला महानुभाव पंथ, जे काळे दगड वगैरे ते पुसतात शालिग्राम म्हणून, ते लोक कोणता कलर घालतात? पांढरेच कपडे घालतात. बघा, एवढंच नाही, महानुभाव पंथीयाचा झेंडा सुद्धा पांढरा आहे. पांढरा झेंडा आहे महानुभाव पंथीयांचा. त्या पांढऱ्या झेंड्यावर अष्टचक्र आहे, अष्टांगिक मार्गाचं चक्र. कारण महानुभाव पंथ सुद्धा हा बौद्ध पंथांमधूनच निघालेला उत्तरवर्ती ट्रेडिशनल शाखाचा आहे. समजलं तुम्हाला? आणि त्या महानुभाव पंथाचा झेंडा पांढरा असतो, त्याच्यावर एक निळ्या कलरचा अष्टचक्र असतो किंवा काळ्या कलरचा अष्टचक्र असतो. तर सर्व पंथाचे धर्माचे लोक, शीख, मुस्लिम, जैन, सर्व लोक पांढऱ्या कलरला किती महत्व देत असतात आणि आपण त्याला महत्व देत नाही. समजलं? तर पांढरा कलर कितीचा राहता? हे पांढरा कलर. आणि एवढंच नाही, आपल्या राष्ट्रध्वजावर
आपल्या राष्ट्रीय ध्वजावर सुद्धा पांढरा कलर आहे. समजलं? तर सर्व बौद्ध राष्ट्रामधले उपासक उपासिका पांढऱ्या वस्त्राला याला महत्व देतात. समजलं तुम्हाला? म्हणून आपल्या बौद्ध धर्मामध्ये आपण बौद्ध पद्धतीमध्ये जे लग्न लावत असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण कोणते कपडे वापरले पाहिजे? पांढरे वस्त्र वापरले पाहिजे. समजलं का? हिरवा शालू आणि हिरव्या बांगड्या सोडून दिल्या पाहिजे. त्या सती जाणाऱ्या स्त्रियांच्या आहे. गुलामीचं प्रतीक आहे त्या हिरव्या बांगड्या. समजलं? त्या हिरव्या बांगड्या आणि हिरवा शालू आपण लग्नाचा हिरवा चुडान आणि हिरवा शालू हे सोडून दिलं पाहिजे. आपण पांढऱ्या साड्या घातल्या पाहिजे. पांढऱ्या साडी जी आहे या पांढऱ्या साडीमधूनच आपण उठून दिसत असतो. समजलं? पांढऱ्या कलर मध्ये कोणताही कलर सपादत नाही. सपादते का? मळ सपादते का? बुद्धाच्याही धम्मामध्ये काहीच मळ सपादत नाही. बुद्धाचा धम्म सुद्धा कसा आहे? कोरा करकरीत आहे, शुद्ध आहे, पांढरा शुभ्र आहे बुद्धाचा धम्म. अजिबात त्याला डाग नाही आहे भगवान बुद्धाच्या धम्माला. समजलं? चंद्राला डाग असू शकतो. समजलं? पण बुद्धाचा धम्म कसा आहे? कोरा करकरीत पांढरा शुभ्र आहे. बुद्धाच्या धम्मामध्ये खोटं नाटं चालत नाही. इतका सफेद पांढरा बुद्धाचा धम्म आहे. आणि पौर्णिमेचा चंद्र सुद्धा कसा आहे? पांढराच आहे. समजलं? म्हणून पांढरा कलर. तर भगवान बुद्धाचं अजंठाचं तुम्ही ते बोधिसत्व पद्मपाणीचं चित्र पहा. त्याच्या हातामध्ये तुम्हाला अजंठामध्ये पेंटिंग दिसते पद्मपाणी बोधी. त्याच्या हातामध्ये सुद्धा कोणतं कमळ दिसते तुम्हाला? पांढरं कमळ दिसते. तर पांढऱ्या कलरला बौद्ध धर्मामध्ये खूप महत्व आहे. बाबासाहेबांनी आपण पांढरं सूत्र तर वगैरे बांधतच असतो. पांढरं सूत्र नाही का? तर पांढऱ्या रंगाला बौद्ध धर्मामध्ये खूप महत्व आहे. पण नंतरच्या काळामध्ये प्रतिक्रांती झाली. मी 5 मिनिटांमध्ये धम्मध्वजाचा इतिहास सांगतो, थांबतो. नंतरच्या काळामध्ये बौद्ध भिक्षूंच्या कत्तली झाल्या, प्रतिक्रांती आली ब्राह्मणवाद्याची. आणि अनागारिक आणि अनागारिका उपासक उपासिका जे पांढरे वस्त्र घालत होते बौद्ध धर्मातील, नंतर ब्राह्मणवाद्यांनी ते एका विधवा बाईला किंवा मेलेल्या मैतीमध्ये तुम्ही सिनेमामध्ये वगैरे पाहत असाल, शोले सिनेमामध्ये किंवा कोणत्याही सिनेमामध्ये एखादी हिरो जर मरण पावला तर विधवा बाईला पांढरी साडी किंवा मरतेवेळी पांढरी साडी घालण्याची परंपरा भारतामध्ये प्रतिक्रांतीवाद्यांनी सुरू केली. समजलं तुम्हाला? विधवा स्त्रीला ते वस्त्र देऊन टाकले. अनागारिक आणि अनागारिकाचे किंवा उपासक उपासिकांचे हे याच्या नंतर प्रतिक्रांतीच्या नंतर झालेलं आहे. आता कोणता कलर राहिला शेवटचा? याला नारंगी म्हणतात, संत्री कलर म्हणतात किंवा भगवाई म्हणतात आणि काही लोक केसरिया म्हणतात. हा कलर तर सगळ्या साधू संतांनी बुवा बाबा तुम्हाला भंतेजीचा कलर हाच आहे. काही लोक तर आम्ही रस्त्याने जात होतो ते घालून दिसत आम्हाला महाराज म्हणते. तिकडे गुजरात मध्ये गेलं तर बापू पंडित म्हणते, तिकडे गेलं तर पुजारी म्हणते. समजलं का? हा कलर ते नागा साधू सगळे साधू संत नाही का हिंदू धर्मातले वगैरे हेच कलर घालते का नाही? काही संत ते गांजा फुकते ते याच्यावर. तर हा कलर आहे ना भगवा किंवा केसरिया म्हणतात. हा कलर तर सगळ्यात हिंदू धर्मातल्या सगळ्या लोकांनी चोरला, दगडाला लावून दिला, दगड तोंडाला लावून दिला का नाही? कोणता कलर? जो तथागत भगवान बुद्धांच्या चिवराचा कलर होता, बौद्ध भिक्खूंच्या चिवराचा कलर होता, एवढं त्यागाचं प्रतीक होतं. कोणता कलर? हा काशाय केसरी कलर. आता हा भगवान बुद्धांच्या चिवराचा कलर दगडा धोंड्याले लावणं चालू केलं. तुम्ही पाहिलं त्या हनुमानजीले सुद्धा पूर्ण लावून देते लोक. देते का लावून? आहे का नाही? सगळं म्हणजे भगवान बुद्धांच्या कलरचा किती मोठा विटंबना होत आहे. भगवे साधू याच्यावर भगवा कलर, हा भगवान बुद्धांचा केसरी कलर, याच्यावर ते लोक कितीतरी गांजा वगैरे व्याभिचार वगैरे करतात. आपण पाहतो ते याला नारंगी कलर म्हणतात. कोणता कलर म्हणतात? नारंगी, काशाय म्हणतात, कासाय, नारंगी किंवा संत्री कलर, भगवा कलर. इतिपिसो भगवा. भगवा नंतर शब्द याने चोरला. भगवा म्हणजे काय? तर भगवा कलर. वास्तविक पाहता इतिपिसो भगवा. भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोह. सो भगवा म्हणजे ज्यांचा राग भग्न केलाय, दोष भग्न केलाय, मोह भग्न केलाय त्याला काय म्हणतात? भगवान. ज्यांनी राग दोष मोह यांच्यापासून तो बंधनातून तृष्णामुक्त झालाय त्याला काय म्हणतात? भगवा. त्यालाच मग ते भगवान झालं. समजलं का तुम्हाला? तर हा केसरी कलर. तर हा केसरी कलर कशाचं प्रतीक आहे? त्यागाचं, प्रज्ञेचं, बलाचं प्रतीक आहे केसरी कलर. आणि भगवान बुद्धांच्या चिवराचा कलर आणि भिक्खूंच्या चिवराचा कलर सुद्धा कोणता आहे? केसरिया. समजलं तुम्हाला? तुम्ही कधीही धम्म सहलीला गेले तर वैशालीच्या जवळ तथागत भगवान बुद्धांनी आपलं जे भिक्षापात्र दान केलं ना, वैशालीच्या जवळच आहे ते. तर भगवान बुद्धांनी जे भिक्षापात्र दान केलं ते केसरिया या ठिकाणी दान केलं. ते केसरिया नावाचं शहर आजही तुम्हाला तिथं जगातला सर्वात मोठा महास्तूप अशोकाने बांधला. केसरिया महास्तूप म्हणतात. कोणता? केसरिया. आता केसरिया महास्तूप त्याला का म्हणतात? कारण भगवान बुद्धांच्या चिवराचा कलर कसा होता? केसरिया होता.
आपल्याला वाटतं केसरिया हा कलर राजस्थानी आहे का नाही, केसरिया बालमा असं म्हणतात, आओ पधारो हमारे देश. तर केसरिया हे बौद्ध महास्तूपाचं नाव आहे. आजही तो केसरिया महास्तूप तुम्हाला वैशालीला पाहायला मिळते. तर भगवान बुद्धांच्या तो केसरिया किंवा भगवा कलर होता. तुम्ही कानेरीची बौद्ध गुफा पाहिली असेल मुंबईला, कानेरी बौद्ध गुफा, तिथं तुम्हाला भगवा केसरी कलर घातलेली पेंटिंग भगवान बुद्धांची दिसते. एकमेव पेंटिंग आहे तिथं कानेरी बौद्ध गुफामध्ये. अजंठा असेल किंवा बाग बौद्ध गुफा असेल, पितळखोरा बौद्ध गुफा असेल, जेवढ्या काही बौद्ध गुफा आहे तेवढ्या बौद्ध गुफामध्ये भगवा केसरिया केसरी कलर घातलेल्या भगवान बुद्धांच्या पेंटिंग केलेल्या मूर्त्या आपल्याला दिसतात किंवा अशा मूर्त्या आपण पाहत असतो. किंवा आपण वारकऱ्यांचे जे झेंडे आहेत ते सुद्धा कसे आहे, कारण वारकरी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज तुम्ही मालिकेमध्ये पाहत असाल, गड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज कोणता कलर वापरत होते, भगवान बुद्धांच्या कलर भगवा केसरी तेच वापरत होते. समजलं. शिवाजी महाराज तुम्ही पहा गड किल्ल्यावर तुम्हाला कोणते झेंडे दिसते, केसरिया भगवेचीवर. आणि नंतरच्या काळामध्ये प्रतिक्रांतीवाद्यांनी आपले भगवा चिवर हा केसरिया चिवर रंग चोरून आता तुम्हाला हिंदूंच्या मंदिरांवर सुद्धा, समजलं ना, दिसते तुम्हाला ते सगळं बौद्ध भिक्खूंच्या कलर आणि बौद्ध भिक्खूंच्या हा धम्मध्वजामधलाच कलर चोरून त्याने मग ते हनुमानजीले सुद्धा ते लावणं चालू केलं, दगडा धोंड्याले लावणं चालू केलं. आणि अशा प्रकारे हे सगळं या कलरचं काय झालं, विकृतीकरण केलं, ब्राह्मणीकरण केलं किंवा त्याचा कमीपणा आणण्याचा प्रयत्न केला. पण हा केसरिया हा कलर कोणाचा आहे, बुद्धाचा आहे का नाही. नंतरच्या काळामध्ये ते केसरी नंदन म्हणून ते हनुमानच्या वडिलाला असं ते वगैरे ते सगळं त्यानं ते केलेलं आहे. समज तुम्हाला. तर हा केसरी कलर समज. आता या पाचही कलरचं मी तुम्हाला वर्णन करून सांगितलंय. तर सर्व जगामध्ये हा पंचरंगी किंवा षडवर्णी हा रंग हा धम्मध्वज असतो. आणि हा धम्मध्वज नंतर भारतामध्ये देवमित्र अनागारिक धम्मपाल यांच्या नेतृत्वामध्ये बोधगयेला महाबोधी सोसायटीमध्ये, आता त्याच्या निश्चित सांगता येत नाही पण कलकत्त्याला किंवा बोधगयाला, नंतर मग तो देवमित्र अनागारिक धम्मपालच्या नंतर आपल्या भारतामध्ये हा धम्मध्वज आला. समजलं तुम्हाला. तुम्ही बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेचे फोटो पहा, मंडप पहा, तिथं तुम्हाला म्हणजे धम्मध्वजाचे तोरण बांधलेले दिसतात. जुने फोटो पहा तुम्ही बाबासाहेबांनी सुद्धा म्हणजे त्या पंचरंगी धम्मध्वजाचे तोरण धम्मदीक्षेच्या तुम्हाला त्या पेंडॉल मध्ये दिसतात. तर संपूर्ण जगामध्ये कोणता कलर आहे आता मग, हा धम्मध्वज आपल्याला दिसतो. तर भगवान बुद्धांच्या हे जे तर हा धम्मध्वज आहे 8 जानेवारी 1880 मध्ये. कोणत्या तारीख आहे ती, 8 जानेवारी 1880 मध्ये भारत श्रीलंकामध्ये अशा पद्धतीनं तो भारतामध्ये सुद्धा धम्मध्वज काय झाला, फडकण्यात आला. मी जाता म्हणून तेच सांगतो की पंचशील ध्वज नाही तर त्याला काय म्हणावं, धम्मध्वज म्हणावं. काय म्हणावं, पंचशील ध्वज म्हणू नये तर धम्मध्वज म्हणावे आणि तिरंगा म्हणू नये राष्ट्रध्वज म्हणावे. हे मी तुम्हाला सांगत आहोत. तथागत भगवान बुद्धांचे जे आता ते नंतरच्या काळामध्ये आपल्या ज्या राष्ट्रध्वजावर आहे, तर राष्ट्रध्वजावर सुद्धा तथागत भगवान बुद्धांचं काय आहे, 24 आऱ्याचं काय आहे, धम्मचक्र आहे. भारतरत्न पदकावर सुद्धा काय आहे, धम्मचक्र आहे. आणि धम्मचक्र भगवान बुद्धांच्या धम्माचं नेतृत्व करतात. म्हणून हेच म्हणायचं आहे की आपला जो धम्मध्वज आहे याला पंचशील ध्वज न म्हणता याला काय म्हटलं पाहिजे, धम्मध्वज. आणि म्हणत असताना काय म्हणलं पाहिजे, काही लोक पंचशील झेंड्याचा पंचशील ध्वजाचा विजय असं म्हणतात, तसं म्हणू नये. आपण काय म्हणलं पाहिजे, पंचरंगी धम्मध्वजाचा. नाही पंचरंगी म्हटलं तरी चालते, धम्मध्वजाचा विजय असो असं म्हटलं पाहिजे. म्हणून आपला झेंडा याचं खूप महत्व आहे. जगामध्ये हा झेंडा वापरला जातो कोणता, धम्मध्वज. आणि या धम्मध्वजाची काही लोक दुर्दशा करतात. आपण अनेक कार्यक्रमामध्ये पाहतो 14 एप्रिलला काही लोक ते झेंडे धम्मध्वज उलटे लावतात, असे दोऱ्याने लटकवतात रस्त्यानं शो साठी. ते शो साठी दोऱ्यानं लटकवता येत नाही, ते फक्त झेंड्याला लावता येते किंवा एखाद्या काठीला बांधून त्याला सुशोभित करता येते. पण आपल्या काही लोकांना कोण जाऊन सांगा, 14 एप्रिलला कोणते कार्यक्रम असले धम्म परिषद त्याला उलटे झेंडे लावतात, म्हणजे खाली असे खाली कलर करते का नाही, ते पंचशिलाचे कलर खाली असे लावतात ना, ते तसे ध्वज लावू नये, तो अपमान आहे. ते झेंडे आपण असे लावतो का पंचशिलाच्या त्या पट्ट्या खाली आणि मग कलर सुशोभित करण्यासाठी, ते धम्मध्वजाचा अपमान आहे. बौद्ध राष्ट्रामध्ये ते लावत नाही, तो अपमान आहे. तसे झेंडे लावू नये, समजलं का. तर ते धम्मध्वज लावणं आपण सोडून दिलं पाहिजे. आपल्या झेंड्याची दुर्दशा तर आपण पाहिलेलीच आहे.
आपला झेंडा जर फाटलेला दिसत असेल तर काही काही लोक काय करतात, 14 एप्रिल आले का तवा झेंडा लावतात, नाही तर बुद्ध पौर्णिमेला. आपल्याला असं वाटत आहे की ऊन वाऱ्या पावसानं आपला झेंडा फाटलेला दिसत आहे, चांगला दिसत नाही, तर आपण कधी लावू शकतो झेंडा? आपल्या बुद्ध विहारावरचा झेंडा आपल्याला फाटलेला दिसत आहे, ऊन वाऱ्या पावसानं खराब झालाय, तर तो कधी उतरवून आपल्याला लावता येते. पण आपला झेंडा चांगला दिसला पाहिजे. हिंदू धर्माच्या याच्यावरचे झेंडे पहा कसे आहे ना, आपले लोक झेंडे लावत नाही. समजलं का? आपला झेंडा कधीही चांगला असला पाहिजे. आणि आपल्या झेंड्याची ते दुर्दशा आम्ही पाहतच. आता तुम्हाला अनुभव नसन, पण आम्ही अनेक गावामध्ये जातो. आमच्या आपल्या प्रत्येक बुद्ध विहार माहिती आहे का कशा आहे? काही काही ठिकाणी बुद्ध विहारामध्ये जुवे खेळताना पाहिलं मी ना. बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये मी पाहिलं, अनेक ठिकाणच्या बुद्धात मी फिरत असतो. बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये तुम्हाला पहा ख्रिश्चनांच्या चर्च पहा, मंदिर पहा, तुम्हाला कोण दिसत नाही. पण आपल्या बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये त्या कंपाऊंड मध्ये पोरं दारू पितात, गांजा ओढतात, तंबाखू खातात, खर्रे खातात. त्या बोधिवृक्षाखाली बुद्धानं ज्ञान प्राप्त केलं, त्या बोधिवृक्षाखाली जुगार खेळताना दिसतात मला बुद्ध विहारामध्ये. बुद्ध विहाराच्या समोरच्या बोधिवृक्षाखाली त्या पिंपळ्या झाडाखाली जुआ खेळतात लोक, खर्रे खातात. आपल्या समाजामध्ये तर अर्धे अधिक पाणटेले बुद्ध विहारापाशीच आहे का नाही? चुकीची गोष्ट आहे हे. पाणठेले असू नये, आपल्या लोकांनी ते करू नये, त्याच्यातही दोष आहे, अकुशल कर्म आहे. आणि आपण अनेक पाहतो, आम्ही अनेक खेड्यामध्ये पाहतो, जे सिमेंटचे झेंडे बांधतात का नाही असे लोक, सिमेंटचे झेंडे, त्या सिमेंटच्या झेंड्यावर लोक चप्पल, मी तिकडं नगर जिल्ह्यामध्ये गेलो, आणि त्या नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा नावाचा तालुका आहे. त्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका, ठीक ना. तर त्या ठिकाणी झेंडा बांधलेला होता, असा मोठा सिमेंटचा चबुतरा. त्याच्यावर पोरं तंबाखू खात होते, खर्रे खात होते, चप्पल जोडे त्या झेंड्यावर नाही का. त्यांना बाबू म्हणला, अरे हा धम्मध्वज आहे, त्याचं किती महत्व आहे, किती पवित्रच आहे. अरे त्याच्यावर चप्पल जोडे घालून त्याच्यावर थुकता तुम्ही, बसता, तर माझ्यावरच म्हणे तुम्ही काही लावता म्हणे. पण ते सांगा, अशा सवयी आहे आपल्या लोकांना, किती मोठं अकुशल वहिनी आहे सांगा. तर आपल्या धम्मध्वजाचे विटंबना करणारे लोक कोण आहे? आपणच आहोत धम्मध्वजाचे. बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये तंबाखू खर्रे खाऊन त्या झेंड्याचा अपमान करतो. दुसरी गोष्ट, आपल्या 6 डिसेंबर आली का काही काही लोकांमध्ये तो प्रश्न निर्माण पडते, म्हणून मी तो सांगतो आणि थांबतो की भंतेजी आपला झेंडा खाली उतरवाचा का जी 6 डिसेंबरला? तर अजिबात उतरवण्याची गरज नाही, ती अंधश्रद्धा आहे. भगवान बुद्धाचं काही मरण नाही झालं, भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, ते विचारानं जिवंतच आहे. बाबासाहेबही बोधिसत्व बाबासाहेबही जिवंतच आहे. आपला झेंडा सदा फडकतच असला पाहिजे. समजलं का? समजलं का तुम्हाला? जे लोक देशासाठी शहीद होत असतात तेव्हा ते 26 जानेवारीला झेंडे वगैरे ते 15 ऑगस्टला करतात. आपल्याला धम्मध्वज, जगातल्या कोणतेच धम्मध्वज खाली नाही करत ते. आपण आपल्या लोकांमध्ये एक अंधश्रद्धा आलेली आहे का नाही? याच विहारामध्ये पाहिलं मी, ते धम्मध्वज खाली खिचतात. धम्मध्वज आपला काही असतो, आपला धम्मध्वज फडकतच असतो. समजलं का? तो निळा राहो का कोणताही राहो, आपला झेंडा खाली घ्यायचाच नसते. आपल्यामध्ये ती परंपरा नाही. ते देशभक्ती ते तिकडे आहे, आपली देशभक्ती आपण ते नाही करू. आपला पंचशील ध्वज आपण खाली उतरवता कामा नये. तर लोक 6 डिसेंबर आली का आपल्याच मनानं झेंडा खाली घ्या लागल. बाकीचं त्यांना त्या गोष्टी माहित नाही, पण त्या गोष्टीमध्ये लय लोकांना इंटरेस्ट आहे. आम्ही सांगतो ते धम्मध्वज भगवान बुद्धाचा खाली नाही ओढता येत असते, तो फडकतच असला पाहिजे. सुख असो का दुःख असो, आपल्यासाठी सगळे दिवस कसे आहे? चांगलं. धम्माचा ध्वज कधी खाली येते का? धम्मध्वजाला कधी खाली आणता येते का? या धम्मध्वजाला कधी खाली खिचता येते का? आणि तो धम्मध्वज खाली जात असते का? नाही, तो उंच फडकतच राहत असते. समजलं का? म्हणून धम्मध्वज आपण 6 डिसेंबरला खाली उतरवू नये. तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. इतर बौद्ध राष्ट्रामध्ये करत नाही. आणि आपण घरावर झेंडे बांधतो, आहे का नाही, गाडीवर बांधतो. काही लोक झेंडे आपल्या विहारामध्ये असे फेकून राहतात. लोक, काही लोकांना पोछे बनवले आम्ही अनेक पाहिलाय. झेंडे काढतो आपण, कार्यक्रम झाले 6 डिसेंबर 14 एप्रिलचे कार्यक्रम झाले किंवा धम्मपर्व झाले, त्या झेंड्याचे गठ्ठे बांधून ठेवत नाही आपण, बुद्ध विहारामध्ये त्या कोणत्यामध्ये फेकून देतो. त्याला उंदरं कातरतात, तुडवतो. इतकं महत्व आहे. बौद्ध राष्ट्रामध्ये तुम्ही श्रीलंका, थायलंड, जपान मध्ये जा, त्या झेंड्याचा एवढूसा सुद्धा अपमान करत नाही. ते 5 कलर असलेल्या तोरणाचा सुद्धा अपमान करत नाही. आपल्या इकडे तर लोक तोरण फेकून देतात. बुद्ध विहारामध्ये असे कोणत्यात फेकून राहतात, झेंडे फेकून राहतात. किती मोठा अपमान आहे. ते भगवान बुद्धांच्या जगाचं प्रतिनिधित्व करणारे कलर आहे, म्हणून त्या धम्मध्वजाला आपण फेकता कामा नये. तर या धम्मध्वजाचं इतकं महत्व आहे बौद्ध राष्ट्रामध्ये. आणि आज आपण धम्मध्वजाचे ते 5 रंगाचे जे कलर असो किंवा धम्मध्वज असो किंवा बॅनर जरी असेल, त्याच्यामध्ये बुद्धाचं, बाबासाहेबाचं चित्र असेल किंवा प्रतिबिंब असेल, त्याचाही सुद्धा अपमान करता कामा नये. समजलं तुम्हाला? तुमच्या घरावरचा झेंडा असो किंवा हा पंचरंगी तोरण जरी असेल तरी त्याचा अपमान
केला नाही पाहिजे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. झेंड्याचा सुद्धा एक काय असते, एक सन्मान असतो. तर जगामध्ये बौद्ध धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठीच हेनरी स्टील ऑलकॉट या अमेरिकन बौद्ध उपासकानं, त्या महान उपासकांनी आणि गुणानंद भंतेजींनी त्या श्रीलंका देशामध्ये या धम्मध्वजाची, बौद्ध धम्मध्वजाची निर्मिती झाली. आणि तेव्हापासून जगभरामध्ये हा झेंडा कुठं फडकतो? हिंदूंचा भगवा झेंडा तोही बौद्ध आपलाच आहे, चिवराचा कलर, तो तर फक्त भारतामध्येच फडकतो. पण हा बौद्ध धम्मध्वज जगातल्या जिथे जिथं बौद्ध कंट्री आहे, जिथे जिथं बुद्ध विहार आहे, त्या त्या ठिकाणी हा धम्मध्वज फडकत असतो. आपल्या ऊर्जेचं प्रतीक आहे, प्रेरणेचं प्रतीक आहे, त्यागाचं प्रतीक आहे हा धम्मध्वज. आणि या धम्मध्वजाचा सुद्धा आपण सन्मान केला पाहिजे. म्हणून आपल्याला सगळ्यात सुंदर हा जो धम्मध्वज आहे, या धम्मध्वजाखाली आपण अनेक झेंडे हातामध्ये घेतलेले आहे. बाबासाहेबांनी आपल्याला हाच धम्मध्वज दिलेला आहे. एक पुन्हा निळा धम्मध्वज आहे आपला, आहे का? निळा धम्मध्वज हा आपण खूप कमी वापरतो, आहे की नाही? पण हा धम्मध्वजाचं खूप एक महत्व आहे. तर या धम्मध्वजाचा एक सन्मान असतो. तर आपल्या लोकांनी अनेक झेंडे हातात घेतले, आहे की नाही? काही लोकांनी काँग्रेसचे झेंडे घेतले, काही लोकांनी बीजेपीचे झेंडे घेतले, काही लोकांनी शिवसेनेचे घेतले, काही लोकांनी पंजाचे झेंडे हातात घेतले, काही लोकांनी कमळाचे झेंडे हातात घेतले, आहे की नाही? आणि धम्मध्वज सोडून दिलेला आहे. समजलं का? आपल्याला फक्त या धम्मध्वजाखाली एकत्र येऊन, या निळ्या निशाणाखाली, या निळ्या झेंड्याखाली, या धम्मध्वजाखाली येऊनच आपल्याला भारत बौद्धमय करायचा आहे. बाबासाहेबाचा प्रबुद्ध भारत करायचा आहे. आपल्याला प्रबुद्ध भारत करायचा असेल तर या धम्मध्वजाच्या खालीच यावं लागेल. आजचा धम्मध्वज दिवस म्हणून सांगत आहो, धम्मध्वज दिवस म्हणून सांगत आहो की या धम्मध्वजाच्या खाली आल्याशिवाय, आपल्याला एकत्र आल्याशिवाय, संघटित झाल्याशिवाय आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातला प्रबुद्ध भारत, बौद्धमय भारत करू शकत नाही. म्हणून हा धम्मध्वजच हातात घ्यावा लागेल. हा काँग्रेसचा झेंडा, हा बीजेपीचा कमळाचा झेंडा, हा शिवसेनेचा झेंडा, हा याचा पंजाचा झेंडा, हा राष्ट्रवादीचा झेंडा, हे सगळे झेंडे आहे ना, हे झेंडे तुम्हाला बरबादीकडे न्यायला लावते. आणि काही लोकांची तीच मानसिकता आहे आपल्या समाजातली, कुत्र्यासारखं दुसऱ्याचे झेंडे, दुसऱ्याच्या पार्टीचे झेंडे, हा झेंडा पकडण्याचा त्यांना लाज येते. समता सैनिक दलाचा निळा ड्रेस घालण्याची त्यांना लाज येते, निळा झेंडा घेण्याची लाज येते, हा झेंडा घेण्याची लाज येते. पण कुत्र्यासारखं, आहे की नाही, लाचारासारखे ते झेंडे, लक्षात घ्या, जेव्हा आपण हे झेंडे फेकून देऊ, काँग्रेसचा झेंडा, बीजेपीचा झेंडा, राष्ट्रवादीचा झेंडा, शिवसेनेचा झेंडा, हे सगळे झेंडे फेकून देऊ आणि एकच झेंडा धम्मध्वज हातात घेऊ, कारण हा धम्मध्वजच आपलं जगाचं काय करणार आहे, कल्याण करणार आहे. समजलं तुम्हाला? आणि कारण बाबासाहेबांनी सांगितलं, या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. आणि या बुद्धाचा हा बौद्ध धम्मध्वज आपण हातात घेऊया. आपण आज या 8 जानेवारी रोजी या बौद्ध धम्मध्वज दिनाच्या निमित्तानं सर्व झेंडे, जे झेंडे तुमच्या हातात दिलेले आहे, तुम्हाला मजबूर केलेला आहे किंवा तुम्हाला गुलाम केलेला आहे, काही लोकांना तसंच वाटत आहे की या लोक आमच्या मागं असे झेंडे पकडून राहिले पाहिजे. समजलं ना? हे कार्यकर्ते वगैरे जे झेंडे पकडतात ना तुम्ही, तर ते काही लोकांना तसं आवडते ते झेंडे, पण हा झेंडा, धम्मध्वज झेंडा पकडण्याची त्यांना लज्जा वाटते, कमीपणा वाटते. तर लक्षात घ्या, बाकीचे सगळे झेंडे फेकून द्या. समजलं ना? जे जे नाव मी घेतले तुम्हाला, हे सर्व झेंडे फेकून द्या आणि एकच झेंडा घ्या, तो म्हणजे धम्मध्वज झेंडा घ्या. या धम्मध्वज झेंड्यानंच काय होणार आहे, आपलं जगाचं कल्याण होणार आहे. तर ह्या झेंडे, हा धम्मध्वज दिवसाच्या निमित्तानं, आंतरराष्ट्रीय जागतिक धम्मध्वज दिवसाच्या निमित्तानं, या 8 जानेवारीच्या या धम्मध्वज दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो, मंगलकामना देतो. आणि हे जे झेंडे आहे, हे झेंडे विक्रीचे धंदे आपले लोक करत नाही, आहे का नाही? आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये झेंडा बौद्धांचा आणि झेंडे विक्री करणारे लोक दुसरेच आहे. आपल्या लोकांनी ते व्यवसाय सुरू केले पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये त्यांना एक रोजगार उपलब्ध होईल, आहे की नाही? तर झेंडा बौद्धांचा आहे, तर बौद्धांनीच त्याची विक्री वगैरे केली पाहिजे, आहे की नाही? आणि बौद्ध लोकांनी त्यांच्याकडूनच ते आणण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. तर या धम्मध्वजाचं एक जगामध्ये खूप महत्व आहे.
तर मी पुन्हाही सांगतो, या 8 जानेवारीच्या या धम्मध्वज दिवसाच्या निमित्तानं सर्व झेंडे फेकून द्या आणि एकच झेंडा, एकच ध्वज हातात घ्या, तो म्हणजे धम्मध्वज हातात घ्या आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला हा प्रबुद्ध भारत, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाच्या मानसिकतेचा भारत आपण उभा करूया. या ठिकाणी मी सर्वांना मंगल कामना करतो. धम्मध्वज दिनाच्या शुभेच्छा देतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. बंद करून ते